मटण पण शिजत आले. अजून एक 5 मिनिटं मटण शिजेल आपलं. आपल्याकडे आता तांबडा रस्सा बनवायला सुरुवात केली आहे. अजून पांढरा रस्सा आणि रस्सा आहेच बाकी. आता याला एक उकळी आल्यानंतर आपला पांढरा रस्सा पण तयार. आता फक्त अळणी रस्सा बाकी आहे आणि बाकी तंदूरचा आट्टा आणखी राईस ठेवायचा. त्याच्यानंतर आपलं जेवण पूर्ण कंप्लीट होतं आहे. अंडाकरीसाठी आपण अंडी वगैरे कट करून ठेवले ते रक्तीसाठी वाट्या काढून ठेवल्यात. तयारी जेमतेम चालूच आहे. आणि ह्या बाजूला आपण मटण फ्राय भांड्यामध्येच बनवलं आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आता आम्ही आहोत हॉटेलमध्ये. आज आपल्याला एक बुकिंग आहे जवळपास 40 ते 45 ताटांची. मटण आहे त्याच्यातले 30 लोक आणि बाकीचे शाकाहारी आहेत. शाकाहारी आपण जी मीडियम रेंजमधली आपली थाळी आहे 2 भाजीची 120 रुपये ज्याची प्राईस आहे, त्याने ते ऑर्डर केले. 10 ते 12 ताटं शाकाहारीची होतील आणि 30 ताटं मटणची होतील. आत्तापर्यंतची तशी म्हणजे त्याने ऑर्डर दिलेली ताटं आत्तापर्यंत एवढी निश्चित केलेत. आता मटण वगैरे मी घेऊन आलो आहे. बाकीचं सर्व मार्केट घेऊन आलो आहे. हॉटेलमध्ये आलो आहे. आज शाकाहारी आत्ताचं जेवण थोडंफार कमी ठेवणार. आपली जी बुकिंग आहे ते सोडून एक 8-10 ताटं अजून होतील एवढेच जेवण ठेवायचं. शाकाहारी मांसाहारी आपण जेवण आज बऱ्यापैकी बनवणार आहोत, कारण ही आपले 30 ताटं आणि बाकी बाहेरचे काय येतील ते येतीलच. आज गुढीपाडवा आहे. शक्यता आहे की ग्राहक होतील जास्त, त्याच्यामुळे थोडं जेवण आपलं मांसाहारीचं जास्त ठेवायचं आहे. तर आता मी जास्त वेळ लावत नाही, कारण आता हीट एवढी भयानक वाढले, गरम होतं आहे भरपूर. आणि लाईट जायच्या अगोदर आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे. मेन म्हणजे आज ऑर्डर आहे आपल्याला, त्याच्यामुळे पहिल्यांदा मसाले सगळे करून घेतो आणि नंतर जेवणाच्या जसे जेवण होईल तसं तुम्हाला अपडेट मिळतीलच. तर हे आपलं मटण आहे. 5 किलो मटण घेऊन आलो आपण. आणि ही इकडं अजून रक्ती वगैरे आहे ती सोडायची आहे. आता आपण पाणी ठेवलंय हे मटण शिजवण्यासाठी ठेवलंय. स्टॉक काढायचा आहे बऱ्यापैकी. अजून चिकन यायचं आहे. चिकनचा पण स्टॉक निघेलच. आता आपण रशांचा मसाला करायला घेणार आहोत. हे आपण तीळ, जिरं, काजू, कणी, मगज हे याच्यामध्ये बारीक करायला घेतलंय. आणि ही इकडं खोबरं काढून ठेवलंय. हा आपला नॉनव्हेजचा मसाला तयार झालाय. चिकन शिजायला आलाय अजून पण, सॉरी मटण. आज मटणामध्ये रस्सा बनणार आहे आपला तांबडा आणि पांढरा. एरवी चिकनच्या सूपमध्ये बनवतो किंवा चिकन किंवा मटण दोन्ही मिक्स. तर आज प्युअर मटणाच्या सूपमध्ये आपण तांबडा आणि पांढरा रस्सा बनवणार. ही आता आपण इकडे शाकाहारीची डाळ झालेली आहे आपली तयार करून. ते वाटकेच्या भांड्यातच डायरेक्ट होतले आम्ही. मटण पण शिजत आले. अजून एक 5 मिनिटं मटण शिजेल आपलं. आज इकडे शाकाहारी भाजीमध्ये आहे मुगाची भाजी बनवली आज छानपैकी. शाकाहारी ताटाला त्यांचं 120चं ताट आहे आपलं, जे मीडियम रेंजमध्ये आहे ते. त्याला ही एक भाजी असणार मुगाची आणि दुसरी असणार पनीर मसाला. आणि हा इकडे आपलं शाकाहारी पांढरा रस्सा तयार झाला. याला अजून उकळी यायची आहे. आता एक खोबरी फोडल्या, नारळ फोडल्यात, अजून एक फोडायचं. आपल्याला ही सोलकढी बनवायला चालू करणार. आता पहिला मसाला करून घेतली, अजून लाईट आहे तोपर्यंत सोलकढी करून घ्यायची आहे. महत्त्वाचं आहे ते पण. सोलकढी झाल्यानंतर आपलं मिक्सर ग्राइंडरचं काम संपतं आहे. बाकी आता फोडण्याच मारायचे राहिलेत. आपल्याकडे आता तांबडा रस्सा बनवायला सुरुवात केली आहे. अजून पांढरा रस्सा आणि रस्सा आहेच बाकी. आता फक्त रस्सा बनवल्यानंतर आपलं जेवण पूर्ण कंप्लीट होतं आहे. सोलकढी पण बनवून झालं आहे. शाकाहारी जेवण कंप्लीट आहे. हा आपला तांबडा रस्सा फोडणी मारलेली आहे. याला उकळी येऊ द्यायची. एक 10 मिनटं मंद आचेवरती शिजल्यानंतर आपला तांबडा रस्सा तयार होतो. आता सुरुवात करायची पांढऱ्या रस्स्याला, त्याच्यानंतर अळणी रस्सा. अजून कामं तशी बरीचशी पेंडिंग आहे. अजून तंदूरचा आट्टा लावायचा आहे, तंदूर पेटवायचा आहे, राईस पण ठेवायचा आहे अजून. त्याच्यानंतर अंडा ग्रेव्ही बनवायची आहे.
कोल्हापूरमध्ये पहिला हा तांबड्या रश्श्यावरती कट जेवढा तेवढा चांगला रस्सा बोलायचे, पण काही दिवसापासून मी बघतोय बरेचसे ग्राहक कट नको बोलत आहेत. वरती जो हा कट दिसतोय तो नको बोलत आहेत, फक्त असं हलवून वाडा म्हणतात, कट जरा पण नको. हा असा पांढरा चालतोय त्यांना, असा पिवळा पिवळा, पण कट नको आहे. त्यामुळे कट खाणाऱ्यांचं प्रमाण कमी आलं आहे बहुधा. पण जे जुने म्हणजे थोडे वयस्कर लोक वगैरे जेवायला आले तर ते कट आवडीने मागून घेतात. असा हा कट आहे तो वाटीभर ते मागून घेतात. एकेकाला आवडतो, एकेकाला आवडत नाही. पण आजकाल कट न खाणाऱ्यांची संख्या नक्कीच वाढली आहे. तर मित्रांनो, आपला हा पांढरा रस्सा पण तयार झाला आहे नॉनव्हेजचा. याला शिजवत ठेवावं लागत नाही. याला उकळी का आली की हा बंद करणार आणि हा गाळून घेणार, कारण हा आपला खडा मसाला वगैरे आपण काढून टाकतो. इथे आपण ही कस्तुरी मेथी, खडा मसाला तोंडाला लागतो, बरेच ग्राहक कंप्लेंट करतात, त्याच्यामुळे आम्हाला हा गाळून घ्यावा लागतो रस्सा. आता याला एक उकळी आल्यानंतर आपला पांढरा रस्सा पण तयार. आता फक्त अळणी रस्सा बाकी आहे आणि बाकी तंदूरचा आट्टा, आणखी राईस ठेवायचा. त्याच्यानंतर आपलं जेवण पूर्ण कंप्लीट होतं आहे. आपलं जेवण तयार झालं आहे, हॉटकेसमध्ये ठेवलं आहे. इकडे तांबडा, पांढरा, अळणी रस्सा, शाकाहारी सगळं जेवण पूर्ण कंप्लीट याच्यामध्ये ठेवलेलं आहे. ताटं वगैरे पण मांडून ठेवायला सांगितलेत, चालू झाली तयारी. आपल्याकडे जी पार्टी आहे ती येतील 9 वाजेपर्यंत. हे त्यांचं मटण, आपण इथे हाडाचं पीस आणि मऊ पीस वेगळे केलेत, कारण हे वेगळे बनवणार आहोत आपण. आणि हा आपण राईस ठेवला आहे. राईस एक 50 लोकांसाठी हा राईस ठेवलेला आहे. आणि इकडं आता रोटीसाठी लागणारे गोळे बनवायला चालू आहेत आणि हा बॅकअपचा आट्टा. तंदूर पण आपला बऱ्यापैकी आलेला आहे. आता कोळसाच्यामध्ये अजून टाकायचं आहे ज्यावेळी ते येतील. हे आपल्याला पहिली ऑर्डर लागलेली आहे. एक चिकन फ्राय, 2 चिकन फ्राय आहेत. हे त्यांचं चिकन 65. पार्टीची माणसं येतील नंतर थोड्या वेळानं. तोपर्यंत आपले जे रेग्युलर ग्राहक आहेत ते आपण करणारच आहोत, कारण एकदा पार्टीची मेंबर आल्यानंतर थोडंफार रेग्युलर ग्राहकांच्याकडे दुर्लक्ष होईल. आणि ते येणारे 9:30 वाजता, त्याच्यामुळे आपल्याला जेवढे ग्राहक आत्ता होतील तेवढे आपण करणारच. ते यांच्या रोट्या लागल्यात आणि ही ताटं आता पिकअप करूया. हा इकडे आपला बॅकअपचा रस्सा आहे, तांबडा आणि पांढरा. ताटाला आपण आज प्लेन राईस देणार, जिरा राईस देणार नाही आहे. ही अंडा करी आपली. आता ही आपल्याला फोन आलेला आहे, ते निघत आहेत, एक 15-20 मिनिटामध्ये येतील. ही त्यांची तयारी वगैरे सर्व केली. इकडे अंडा करीसाठी अंडी कापून ठेवली होती, रक्तीवाटीसाठी रक्ते काढून ठेवलेत. आणि आपण मटण पण इकडे भांड्यामध्येच आज फ्राय मारलेलं आहे. आणि हे मारताना हाडं आणि मऊ पीस वेगळं बनवलं आहे, कारण ज्यावेळी आपण प्लेटा काढणार त्यावेळेला व्यवस्थित सर्वांना जावं सेम पीस, त्याच्यासाठी. नाहीतर प्रत्येकाला हाडं, एकाला मऊ असं नको व्हायला, आणि त्याच्यासाठी वेळ पण लागतो बराचसा. आता हा किचनमधला जो मांडणी टेबल आहे तिथं आपण शाकाहारीची ताटं लावायला चालू केलेत. आणि बाहेर जो आपला मांडणी टेबल मोठा स्टीलचा आहे त्याच्यावरती आपण ताटं तिथे पण लावलेत. आज इकडे नॉनव्हेजची ताटं लागतील आणि ही तयारी करून ठेवली, म्हणजे तिकडची ताटं जशी पिकअप होतील इथली ताटं पडदेशी तिकडे नेऊन जेवण भरता येईल आपल्याला. परत कांदा, लिंबू, वाट्या वगैरे लावायला तेवढा उशीर लागणार नाही त्याला. तर मित्रांनो, 1:58 झालेत. आम्ही अजून पण हॉटेलमध्ये आहोत, क्लोजिंग करतोय. बाकी आज ग्राहक बरेचसे झाले, तुम्हाला समजलं असेल. इतका उशीर हॉटेलमध्ये आहे त्या अर्थी ग्राहक चांगले झाले असतील. आपल्याकडे बुकिंग होतं 40 लोकांचं आणि त्यांची अचानक 15-16 लोक अजून वाढली. 58-59 काहीतरी ताटं झाली त्यांची. त्याच्यानंतर आपलं बाहेरचं जे रेग्युलर ग्राहक होतं ते आज बाहेरचा स्टाफ 2 जण मागवून घेतले होते, म्हणजे बोलवून घेतले होते त्यांना पर डे सॅलरीवरती बेसिसवरती. ते आले, त्याच्यामुळे आज थोडंफार व्यवस्थित चालू झालं. नाही तर जर ती मेंबर मी मागवले नसते, म्हणजे बोलवले नसते, तर आज सर्व्हिस करणं आणि एवढं गेस्ट सांभाळणं थोडंसं कठीण झालं असतं. बाकी बऱ्याच लोकांना सर्व्हिसचं काही टेन्शनच नाही. जेवण बऱ्यापैकी लोकांना आवडलं. आजूबाजूचे इव्हन जी पार्टी होती ती आमच्या गावचीच होती. त्यातले बरेचशी लोक होती जे पहिल्यांदाच हॉटेलमध्ये जेवले आणि ते बोलत होते की आम्हाला माहितीच नाही की तुझ्या हॉटेलवरती एवढं चांगलं जेवण मिळतं. एखादी पार्टी मिळालं त्याचं प्लस पॉईंट हा की बऱ्याच लोकांच्या माध्यमातून माउथ पब्लिसिटी होणार हे नक्की.
जेवण आवडलं, बऱ्या लोकांनी भेटून सांगितलं की जेवण खूप छान आहे. नंतर आपले रेग्युलर ग्राहक पण झाले बऱ्यापैकी. आता बराचसा उशीर झाला आहे, आता आम्ही वाइंडअप केलं आहे बऱ्यापैकी आणि आता चाललो आहे घरी. उद्या सकाळी येऊन राहिलेली कामं म्हणजे जसं वायपिंग वगैरे करणं थोडंफार राहिलेलं आहे, कारण आता बराचसा उशीर झाला आहे, त्याच्यामुळे ते आता पेंडिंग उद्या सकाळी करूयात ते आल्यानंतर. बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक काळजी घ्या, बाय.